नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं सुनीता's किचनमध्ये. मी आज बनवत आहे गोल भोपळ्याचे घारगे. तर मी इथं भोपळा कट करून घेतलेला आहे. भोपळा वाफवून घ्यायचा आहे आपल्याला 5 मिनिट मंद आचेवर. भोपळा शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचे आहे आणि मध्ये गूळ टाकून आपल्याला पूर्ण त्याला मॅश करायचं आहे. असं त्याला म्हणजे आतमध्ये गुठळ्या राहणार नाहीत, असं त्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. ते व्यवस्थित रेडी झाल्यानंतर आपल्याला इकडे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी इकडे गव्हाचं पीठ घेते चाळून. ते गार झाल्यानंतर आपल्याला त्या गव्हाच्या कणकेमध्ये त्याला आतमध्ये टाकून मळायचं आहे. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. बेटरच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता कमी जास्ती. थोडं तेल टाकायचं आहे 1 चमचाभर आतमध्ये, म्हणजे हाताला चिटकणार नाही आपलं गव्हाचं पीठ. 5 मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे कणिक मळून असंच साईडला. बघू शकता इकडे माझा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे. मी त्याला तेल लावून 1 चमचाभर साईडला ठेवून देते 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी. चला तर मग त्याची पुरी बनवायला घेणार आहे मी. तिकडे तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती आणि मी असे इथं एक मोठ्या आकाराची चपाती लाटून घेते. वाटीच्या साहाय्याने असे मी पुऱ्या काढून घेते त्याचे. कारण आपण छोटे छोटे लाटत बसल्यावर ते खूप वेळ जातो त्यामध्ये, म्हणून मी शक्यतो पुऱ्या वगैरे काही करायच्या असल्यावर मी असंच करते. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये घारगे तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत. अशा पद्धतीने सगळे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कडक होईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचे आहे. तुमचेही मुलं भोपळा खायला नको म्हणत असतील, आवडत नसेल, तर अशा प्रकारे तुम्ही करून खाऊ घालू शकता मुलांना. ओळखायला पण येणार नाही. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.